उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. विठाला उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कृष्णत्वदीयपदपङ्कजं पञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस. प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविदोस्मरणं कुतस्ते. नडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायासमन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपानदेवा, निवृत्ति उदारा सोपानदेवा, निवृत्ति उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन, मुक्ताबाई नमो निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं. नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः.
वैराग्यस्य परं मूर्तिं देवो क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकम् अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान जिका जिथे जन्मला बाळगुणातीते का तयाचे निनामे चुके भवव्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी सेवक लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका लावा वेरो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका लावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करून कीर्तन निरूपणाकरिता जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा काला या प्रकरणातला अभंग आपल्या समोर गायला आहे. विठ्ठल काला विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं महत्वाचं आणि वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं बोलतो. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान भोलेनाथाच्या महाशिवरात्री पर्वावरती या निमित्तानं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवलीलामृत पारायण सोहळा श्री शिव महापुराण कथा आणि भव्य कीर्तन महोत्सव असा अगदी आखीव रेखीव आणि भरीव कार्यक्रम या ठिकाणी गत वर्षीपासून संपन्न होत आहे. या अगोदर महाशिवरात्र या ठिकाणी होत होते. एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळे मंडळी करत होतो. परंतु त्यानंतर कलश स्थापना झाल्यानंतर कलशारोहण झाल्यानंतर मंदिराच्या कामा कलशू मंदिर संपन्न झाल्यानंतर मंदिर पूर्ण अवस्थेला गेल्यानंतर आपण या ठिकाणी हा दैदिप्यमान सोहळा अतिशय रम्य वातावरणामध्ये भगवान भोलेनाथाच्या सन्निधीमध्ये या ठिकाणी संपन्न करतो आहोत. आणि गेल्या वर्षी जेवढा थाटामाटात आपण संपन्न केला तेवढ्याच थाटामाटात याही वर्षी आणि अपेक्षा असेल की जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा सोहळा याच पद्धतीने आपण चालू ठेवावा आणि तुम्ही ठेवशाल ही खात्री मला निश्चित आहे. जरी
माणसाचं जीवन कितीही व्यस्त झालं, किती व्यग्र जीवन राहिलं, तरी सुद्धा भगवान परमात्म्याकरता वेळ काढला जावा आणि तो काढला जातोय याचा आनंद मला वाटतोय. आणि भगवान परमात्म्यासाठी वेळ नाही काढला तर मग देव सुद्धा आपल्यासाठी वेळ नाही काढत महाराज. म्हणून त्याच्यासाठी थोडासा वेळ का होईना आपल्या जीवनातला आपण दिला पाहिजे. म्हणून सगळे मंडळी आपण झटून हे कार्य या ठिकाणी करत आहात. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि सगळ्या मंडळीच्या वतीनं ही काल्याची सेवा माझ्या पामराकडे या ठिकाणी आली. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सगळे महाराज मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. कीर्तनाकरता लागणारी सगळी सामग्री काय काय लागतं कीर्तनाला ऐका लक्षपूर्वक. प्रल्हादस्तालधारी तरलगतितया चोद्दवक कांस्यधारी वीणाधारी स्वररशी स्वर कुशलतया राग करता अर्जुनोभूत इंद्रोबादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. या सगळ्या गोष्टी कीर्तनाला लागतात. समजल्या ना तुम्हाला? चला पुढं. प्रल्हादस्तालधारी ताल धारण करण्याकरता प्रल्हादासारखे पाहिजे आणि नुसते टाळ धारण करणारे नाही पाहिजे. तरल गती तया लईमध्ये वाजवणारे पाहिजे. टाळ वाजवणारे लई सापडतील पण लईत वाजवणारे कमी आहेत. विठ्ठला विठ्ठला प्रल्हादासारखे टाळ धारण करून उभे असणारे सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढंच नाही, वीणाधारी स्वर रशी स्वर कुशलतया नारदासारखे गोरे नाहीत पण तरी सुद्धा नारदाच्या गादीवर म्हणून नारदा समान विना धारण करणारे आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीनं राग करता अर्जुनोभूत अर्जुनासारखे राग रागिनी गाणारे या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमची ज्यांनी सुंदर चाल गायली. किरवाणी होता का मला काय कळत नाही बरं त्यातलं जास्त. जगन्नाथ महाराज थोरात बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्यांनी सुंदर चाल त्यांच्या पाठीमागे गायली. आपल्या परिसराचं वैभव प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन आणि काकड्यापासून ते जागरापर्यंत कोणतंही कार्य सांगा खांद्यावरती टाका. महाराज अतिशय सहजपणे ते कार्य आपल्या खांद्यावरती स्वीकारतात आणि यथासांग पद्धतीनं ते कार्य पूर्ण करतात. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे संतोषजी महाराज कांबळे बाबा या ठिकाणी आज उपस्थित आहे. बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. आणि त्याच पद्धतीनं आमचे आता आपल्या परिसरातलं नवीन व्यक्तिमत्व, गोड आवाज आहे, गोड चाली आहेत, वारकरी चालींचा ठेवा आहे, आमचे विक्रांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड पंचपदी मी ऐकली महाराज, फार गोड पंचपदी त्यांनी गायली. आपल्या परिसराचे असणारे श्री हरिभक्तीपरायण, आता मी तिकडे जात नाही बरं का, आमच्यातले म्हणून सांगतो, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण चरणजी महाराज तेही या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि मृदंगावरती जे इंद्रा समान साथ करतायत, इंद्राला मागं पाडतील का काही दिवसांना असं वाटायला लागलं मला. आमचे अभय महाराज, काय गोड हात आहे महाराज. जसा स्वभाव गोड आहे तसा हातही गोड आहे. कसं आहे, वाजणारे बडवणारे भरपूर आहेत पण साथ करणारे फार कमी असतात महाराज. काही काहीची साथ लाभली तर आपल्याला साथ लागते का काय असं होतं, पण यांची साथ लागल्यानंतर कीर्तन महाराज कधी कीर्तन संपन्न होईल सांगता येत नाही. अतिशय गोड मृदंग महाराजांचा आहे. जेवढी चपळता आहे तेवढी स्पष्टता हातामध्ये आहे. आमच्या अभयदादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. आता आमच्या सोबत एक कॅमेरा आमचा लागला, एक कॅमेरा आमच्या शिवाभाऊंचा लागला. शिवाभाऊ कालच येणार होते पण त्यांच्या आता सगळ्या तारखी व्यस्त असल्या कारणानं ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे आमचे श्री हरी महाराज, सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. असंच सगळ्यांनी सहकार्य करत राहा. सगळ्या महाराज मंडळींच्या चरणावरती कोटी कोटी भावनेनं वंदना करतो आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळात व अर्चितसे भक्ती, मनोनी बोल गंगावती स्वीकाराल की, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. काही काही महाराज म्हणतात श्रोते नवीन, नवीन श्रोते नवीन नाहीये, तू नवीन आहे म्हणून चुकायला लागला. श्रोते नवीन नाही, श्रोते विन. श्रोत्यांशिवाय वक्ता वक्ता नसतो. म्हणून तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आज काल्याचा प्रसंग आहे. काय करतो काला? काला आपल्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करून देतो. अजून काय करतो काला? काला आपल्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त करून देतो. काल्याचे हे दोन उद्दिष्ट सांगितले महाराज. काला आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करून देतो आणि काला आपल्या जीवनामध्ये प्रसाद देतो. प्रसाद ऐका लक्षपूर्वक. परिपूर्णता देतो काला. कशामुळे? इतर गोष्टी परिपूर्णता देत नाही का महाराज? परिपूर्णता देत नाही का? इतर गोष्टी परिपूर्णता देतील की नाही यात थोडीशी शंका आहे, परंतु काला मात्र आपल्या जीवनात परिपूर्णता देत असतो. का? तर ऐका, जेवढे जेवढे म्हणून अवतार या भूसृष्टीवरती भगवान परमात्म्याचे झाले, किती? श्रीमद भागवत आपल्याला सांगतं भगवान परमात्म्याचे 24 अवतार झाले. आपलं संत वाङ्मय सांगतं 10 अवतार झाले. 24 धरा नाही तर 10 धरा, कोणतेही अवतार धरा,
त्या सगळ्या अवतारापैकी पूर्ण अवतार जर कोणते असेल, पूर्ण अवतार रामकृष्ण, दोनच अवतार पूर्ण आहेत. कोणते कोणते? एक रामाचा अवतार आणि एक कृष्ण अवतार. आता ऐका, अवताराची गोष्ट निघाली म्हणून मी सांगतो. भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकार, अनंत अवतार आहेत त्याचे. पण या अवताराचे 6 प्रकार सांगितले शास्त्रकारांनी. कोणते कोणते प्रकार आहे ऐका लक्षपूर्वक. शास्त्र म्हणतं अंश अवतारे, अंशांश अवतारे, कला अवतारे, आवेश अवतारे, पूर्ण अवतारे, पूर्णोत्तम अवतारे. हे 6 प्रकार अवताराचे. अंश अवतार कशाला म्हणायचं? जे भगवान परमात्म्याच्या अंश स्वरूपानं या ठिकाणी आले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असे आले, याला अंश अवतार म्हणायचं. अंशांश अवतार कशाला म्हणायचं? संत बनले परंतु ते भगवत स्वरूप नव्हते. पहिले भगवत स्वरूप नव्हते, भगवंताच्या स्वरूपानं इथं अवतरित नाही झाले. ते त्यांच्या कर्तृत्व सिद्धीनं संत पदापर्यंत गेले. कोण? आपल्या परिसराचे असणारे वैभव रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज इथं संत स्वरूपानं नाही आले, पण स्वतःच्या कर्तृत्वावर असं कर्तृत्व गाजवलं की इथं संत पदवी बहाल करून घेतली. याला अंशांश अवतार म्हणतात. विठ्ठल. आणि आपल्या परिसराचं वैभव सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज हे अंशांश अवतार आहेत. महाराज ठीक आहे, समजलं. मग आवेश अवतार, आवेश अवतार नारद महर्षी हे भगवान परमात्म्याचे आवेश अवतार आहे. म्हणजे मानस पुत्र त्यांना म्हटलं जातं, म्हणून आवेश अवतार. अजून कला अवतार. कला अवतार कशाला म्हणायचं? भगवान परमात्म्यानंच स्वतः त्यांना या भूसृष्टीवरती पाठवलं. कशा करता? लीला करण्याकरता. म्हणजे कोण? भगवान शेषजी महाराज लक्ष्मण अवतारामध्ये आले. जे जे म्हणून परिकर रामप्रभूंचा या ठिकाणी आपल्याला दिसतो ते सगळे कला अवतार आहेत. आणि मग पूर्ण आणि पूर्णोत्तम अवतार म्हणजे कोण? साक्षात भगवान परमात्माच इथं अवतरित झाले, त्यांना पूर्ण अवतार म्हणायचं आणि पूर्णोत्तम अवतार म्हणायचं. मग महाराज राम पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण पूर्णोत्तम अवतार आहे. का? रामाला पूर्णोत्तम म्हटलं जात नाही. काय कारण? रामाला पूर्णोत्तम म्हणण्यामागे एकच कारण आहे, न म्हणण्यामागे एकच कारण आहे. पूर्णोत्तम कशाला म्हणायचं आणि पूर्ण कशाला म्हणायचं हे समजून घ्या अगोदर. पूर्ण त्याला म्हणा ज्याच्याकडे कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण कार्य करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. काय काय? कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाहीये कार्य करण्याचं. मला सांगा, रामप्रभूंकडे सामर्थ्य कमी होतं का? अगाध सामर्थ्य होतं. रामप्रभूंनी अयोध्येमध्ये बसल्या बसल्या रावणाला मारलं असतं, सामर्थ्य नव्हतं का? सामर्थ्य होतं, पण का? स्वतंत्रता नव्हती. का स्वतंत्रता नव्हती? नामदेव महाराज सांगतात बघा. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. आवर्तो दावीन नामा म्हणे, नामा म्हणे, वर्तोनी दावीन नामा म्हणे, नामा म्हणे, आवतोने दावेन नामा म्हणे, वर्तोने दावेन नामा म्हणे. हे बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावीन नामा म्हणे, वर्तुनी दावीन. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावीन नामा म्हणे, वर्तुनी दावीन. कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण कार्य करण्याचं स्वातंत्र्य नाही. महाराज बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. वाल्मिकी महाराजांनी ऐका लक्षपूर्वक हा. कलियुग आहे, कलियुगाचं आयुष्य आहे किती? 4,32,000 वर्ष. त्याच्या अगोदर होतं द्वापार युग. किती वर्ष आहे? 8,64,000 वर्ष. त्याच्या अगोदर आहे कृतयुग, आयुष्य आहे 12,96,000 वर्ष. त्याच्या अगोदर आहे त्रेतायुग, आयुष्य आहे किती? 17,96,000 वर्ष. आता ऐका, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र इथं अवतरित झाले कृतयुगामध्ये, त्यावेळेसच्या अगोदर 12,000 वर्षापूर्वी वाल्मिकी महाराजांनी रामायण लिहिलंय. किती? राम जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर रामायण लिहिलंय. पण तरी सुद्धा त्या घटनेत अजूनही बदल होत नाही. याला म्हणतात घटना लिहिणं.
महाराज अजून बदल करता नाही आला कोणाला. देवाच्या बापाला बदल नाही करता आला तर आपली तुमची काय गणती महाराज. अजून नाही बदल करता आला कोणाला. मग का रामप्रभू पूर्णोत्तम अवतार नाही येत याचं उत्तर एवढंच आहे की भगवान परमात्मा सामर्थ्यशील आहे पण त्यांच्याकडे स्वातंत्र्य नाही, कार्य करण्याचं स्वातंत्र्य नाही म्हणून पूर्ण अवतार. मग कृष्णाला पूर्णोत्तम अवतार म्हणण्याचं काय कारण. कृष्ण भगवान परमात्म्याकडे सामर्थ्य सुद्धा आहे, स्वातंत्र्य सुद्धा आहे. ज्या वेळेस कृष्ण कन्हैयाला वाटलं माझ्या घटनेत दुरुस्ती करायची त्या वेळेस स्वतःच दुरुस्त्या करून घेतल्या महाराज. ज्या वेळेस कृष्णाला जसं वागावं वाटलं तसं वागलं महाराज. ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं अनुकरण केलं पण त्याच्यामध्ये असमर्थता राहिली नाही, अस्वातंत्र्यता राहिली नाही. दोन्ही गोष्टी होत्या. कोणत्या कोणत्या. सामर्थ्य सुद्धा होतं आणि स्वातंत्र्य सुद्धा होतं म्हणून तो अवतार परिपूर्ण आहे. आणि त्या परिपूर्ण अवताराचे आपण गुणगान गायले की आजचा काला आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करून देतो. विठ्ठल विठ्ठल काला आपल्या जीवनात परिपूर्णता का प्राप्त करून देतो. कारण की कृष्ण कन्हैयाचं जीवन परिपूर्ण आहे. कन्हैया परिपूर्ण आहे, त्याचा अवतार परिपूर्ण आहे म्हणून पूर्णता प्राप्त होते, परिपूर्णता प्राप्त होते. दुसरं कारण ऐका. काला काय देतो. काला आपल्या जीवनामध्ये प्रसाद देतो. प्रसाद काय देतो. प्रसाद देतो. काय होतं प्रसादाने. प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादाने आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते. मनुष्य आनंदी होतो. नुसता आनंदी म्हणजे एका दिवसां 2 दिवसासाठी नाही. त्याचा आनंद हा चिरकाल टिकणारा, चिरंतन टिकणारा. जोपर्यंत तो हयात आहे तोपर्यंत आनंद त्याच्या जीवनात टिकून राहतो. हा काला आपल्या जीवनामध्ये देतो. महाराज कुणाच्या जीवनात हा आनंद काला प्राप्त करून देतो. तिघांच्या जीवनात. या जगतामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. तुकोबराय म्हणतात प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत या जगतामध्ये. कोणकोणते. सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत आणि तमोगुणी आहेत. महाराज काला प्रसाद या तिघांनाही प्रसन्न करतो. कसं काय ऐका लक्षपूर्वक. सत्वगुण्याला प्रसन्नता आहे. कशामुळे. सत्वगुण्याला वाटतं आज भगवान परमात्म्याच्या लीला त्याचं गुणानुवादन आपल्याला ऐकायला भेटणार आहे ना म्हणून सत्वगुणी मनुष्य प्रसन्न आहे. रजोगुणी प्रसन्न आहे. कशामुळे. आज कृष्ण कन्हैयाची रासलीला मला ऐकायला भेटेल. आम्हाला सुद्धा अंगावरती सुंदर सुंदर कपडे अंगावरती घालायला भेटतील, सुंदर मेकअप, सुंदर फाउंडेशन लावायला भेटेल म्हणून रजोगुणी माणसं सुद्धा प्रसन्न आहे. आणि मग तमोगुणी का प्रसन्न आहे. तमोगुणी सुद्धा प्रसन्न आहे. त्यांना सुद्धा वाटतं 8 दिवस चालू असणारी किरकिर आज बंद होईल म्हणून तमोगुणी सुद्धा प्रसन्न आहे. विठाला विठाला काला आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त करून देतो म्हणून काला जीवनामध्ये सेवन केला पाहिजे. काला किती प्रकारचा आहे. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, अजून जीवशिवाचा खिचडी काला. हे 3 प्रकारचे काले सांगितले जातात. जीवशिवाचा काला आहे. जीवशिवाचा काला म्हणजे काय. आपण आणि भगवान परमात्मा यांच्यात अभेद न राहता आपण ऐक्य होणं, यांचं ऐक्य होणं, भेद संपून जाणं याला काला म्हणतात. पहिला काला जीवशिवाचा काला. दुसरा दहीलाहीचा काला. आपण या ठिकाणी जो दहीलाही करतो ना हा काला, याला दहीलाहीचा काला म्हणतात. आणि तिसरा काला कोणता. हरिनामाचा खिचडी काला, जो संत मंडळींनी वाळवंटात केला आणि जो आपण 7 दिवस झाले इथं करतोय त्याला हरिनामाचा खिचडी काला. विठ्ठल विठ्ठल असे अनेक प्रकारचे काले आहेत. आणि ऐका कार्यक्रमाचा शेवट, कार्यक्रमाचा अंतिम टप्पा काल्यानंच पूर्ण होत असतो महाराज. जसं मंदिराचं काम पूर्णत्वाला कधी. त्याच्यावरती कळस बसवल्यानंतर. सोन्याला महाराज पूर्णता कधी. 16वा कस लागल्यानंतर. गंगेची पूर्णता कधी. समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर. तशी सप्ताहाची पूर्णता कधी. काल्याचं कीर्तन झाल्यावर. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबराय म्हणतात मंदिराच्या कामा कळसू. अजून 16वा कसू सुवर्णू जायचा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात सुवर्णाला सोन्याला 16वा कस लागला की सोनं पूर्ण होतं. आणि मग गंगा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला मिळाल्यानंतर महाराज तिचं कुठं जाणं शिल्लक राहत नाही. मंदिरावरती कळस बसवला की मग त्याचं काम शिल्लक राहत नाही. अजून
सोन्याला 16वा कस लागला की मग त्याचं काम शिल्लक राहत नाही. तसं सप्ताहामध्ये काला झाला की सप्ताह शिल्लक राहत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याकडं म्हणे, आपल्याकडं टाळकरी मंडळी काला आणि हाला. हा, काला झाला की तर काही नाही, मग हालायचंच राहतं फक्त. म्हणून काला मानवी जीवनात फार गरजेचा आहे, फार गरजेचा आहे. मग तुकोबाराय म्हणतात हा जो गरजेचा काला आहे तो काला सेवन करण्याकरता आम्ही जन्म घेऊ. तुकोबारायांना विचारलं का हो तुकोबाराय, जन्म दुःख तुम्हीच वर्णन करून सांगितलं ना, काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा द्यातसे. आ आ आ देवा काय सांगू गर्भीची यातना, किती गर्भामध्ये यातना आहेत. नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. हे तुमचंच वर्णन आहे ना महाराज, आणि तुम्ही पुन्हा म्हणता जन्माला येऊ, पुन्हा गर्भवासामध्ये येऊ. कशा करता हो, कशा करता. तुकोबरांनी सांगितलं आम्ही गर्भवासाला येऊ काला खाण्याकरता. पण तुकोबरांना विचारलं कुठून येऊ. तुकोबरांनी सांगितलं आम्ही जिथून येतो ना त्या घराचं नाव आहे आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या झाडू संताची मार्ग आडराणी भरले जग. मला इथं यायचंय, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तोच येऊ. उच्चिष्ट खाण्याकरता काला खाण्याकरता आम्ही इथं येऊ, पण कुठून, वैकुंठातून येऊ. तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय मग वैकुंठात नाही का काला. तुकोबरायांनी सांगितलं वैकुंठात काला नाही. का बरं वैकुंठात का काला नाही. तुकोबरायांनी सांगितलं वैकुंठात काला नाही. काला नाही म्हणजे काहीच नाही का वैकुंठात, बाकी सगळे सगळ्या गोष्टी आहेत. काय काय वैकुंठात ऐका बर का. तिथं स्त्री पुरुष भेद नाहीये. कुठे, वैकुंठामध्ये स्त्री काय आणि पुरुष काय, स्त्री पुरुषाचा भेद नाही. तिथे जे शरीर त्यांना प्राप्त झाले त्या शरीरातून दुर्गंध येत नाही, त्या शरीरामध्ये काम निर्माण होत नाही, त्या शरीरामध्ये ज्वर निर्माण होत नाही, त्या शरीरामध्ये कोणतीच आधी व्याधी जडता ही कोणतीच गोष्ट बाधत नाही. त्याला म्हणायचं वैकुंठ. साक्षात भगवान परमात्म्याच्या सन्निधीमध्ये राहता येतं, त्याला म्हणायचं वैकुंठ. मग एवढं श्रेष्ठ असणारं वैकुंठ तिथं का आलं नाही. तुकोबारायांनी सांगितलं तिथंही नाही, तिथं नाही. मग बर खाली मग अलकावतीमध्ये तर असेल ना. अलकावतीमध्ये म्हणजे स्वर्गपुरीमध्ये तर असेल ना. तुकोबारायांनी सांगितलं स्वर्गातही नाही का. आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती. काला पहावया येती, काला पहावया, काला पहावया येती, भावया येते. हे देव विसरती देह भाव आपुला. देव विसरते देह भाव फुला. देव विसरते देह भाव फुला. आजी ओस अमरावती, काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. आजी ओस अमरावती, देव विसरती देह भाव आपुला. कुछ तुम समझे कुछ हम समझे, ये कुछ नहीं समझे. झाकली मुठ सव्वा लाखाची. बरं ऐका, आजी ओस अमरावती, स्वर्गातून लोक येतात कुठं, काला पहावया येते, देव विसरती देह भाव आपुला. आपला देह भाव हपवून त्या ठिकाणी इथं येतात. अजून एक प्रमाण सांगतो ऐका. ज्या सुखा कारणे देव वेडावला, हे वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. असतो ते सगळे देवदेवता या मृत्यू लोकामध्ये येतात. कशा करता, काला खाण्याकरता. महाराज मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा.
अनंत गाऊ गीती. ऐका, काला सेवन करण्याकरता स्वर्गातूनही लोक इथंच येतात. स्वर्गातही काला नाही. स्वर्गात काला नाही तर काहीच नाही का? स्वर्गात सगळ्या गोष्टी महाराज. काय काय? कामधेनूचे कळप आहे. अजून महाराज त्या ठिकाणी अमृताचे कुंड आहेत, कामधेनूचे कळप आहेत, रंभा उर्वशी मेनका सारख्या अप्सरा आहेत. सगळ्या गोष्टी तिथं मुबलक प्रमाणामध्ये आहे. पण तिथं सुद्धा काला नाही. मग ते सुद्धा काला खाण्याकरता इथं येतात. अजून मग महाराज सत्यलोकात तरी काला असेल ना हो, ब्रह्मलोकात तरी काला असेल ना? तुकोबरायांनी सांगितलं ब्रह्मलोकातही नाही. असं करती ब्रह्मादिका ते कोणी वैकुंठीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचे कैचे ते ब्रह्मादिका ते कोणी वैकुंठीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक मनती मृत्यूलोक भाग्याचे म्हणती कोण? ब्रह्मादिक म्हणती. ब्रह्मादिकांना सुद्धा इथंच यावं वाटतं. तुकोबरायांचं प्रमाण सांगतो ऐका. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उचिष्ट विशेष हा लाभ संत संगे विशेष हा लाभ दुर्लभ उचिष्ट विशेष हा लाभ संत संगे विशेष हा लाभ ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट विशेष तो लाभ संत संगे. म्हणून ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ असणारा काला तो कुठे? तो मृत्यूलोकात आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात जरी जन्म घ्यावा लागला, जरी गर्भवासाचं दुःख भोगावं लागलं, तरी सुद्धा आम्ही उपजून पुन्हा इथंच उपजोनी पुढती येऊ, 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 उपजोनी काला खाव दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो आईसे नाही आताई, वैकुंठी तो आईसे नाही. काला खाव दही भात, काला खाव दही भात, वैकुंठी तो म्हणून तुकोबरांनी सांगितलं उपजोनी पुढती येऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा उपजून इथेच येऊ. कशा करता? कमी करा. काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खाण्याकरता आम्ही इथे येऊ. मग तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय वैकुंठात नाही का? तुकोबरांनी सांगितलं वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काय काल्याचे. वैकुंठात याचं कवळ म्हणजे घासही भेटत नाही काल्याचा. मग वैकुंठात काहीच नाही का? वैकुंठात सगळ्या गोष्टी आहे, पण याचा कवळ नाही, याचा घास वैकुंठात प्राप्त होणार नाही. वैकुंठात हा काला प्राप्त होत नाही. मग तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय नेमकी खाणार कसा काला? तुकोबरायांनी सांगितलं एकटे खात नाही आम्ही. मग तुकोबरायांनी सांगितलं आमची संस्कृती आहे, जर घरी पाहुणा आला तर त्या पाहुण्याला आम्ही उपाशी ठेवतो आणि आम्ही जेवून घेतो. असं आहे का? नाही नाही, आपली संस्कृती सांगते जर टोपल्यात एक भाकर असेल तर अर्धी भाकर पाहुण्याला ना अर्धी भाकर आपण खायची असते. म्हणून आम्ही एकटे खात नाही. मग कसं? एकमुख एकमेका देवो मुखे, 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 एकमेका
ऐसे नाही वैकुंठे तू ऐसे नाही सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तू ऐसे नाही वैकुंठी तू ऐसे नाही एकमेका देव मुखे सुखे घालू बरे सुखे घालू बरे सुखे घालू बरे एकमेका देव मुखे सुखे घालू बरे सुखे घालू बरे सुखे घालू बरे अशी मुखी नाही एकमेका देव मुख. काय झालं माहिती का, एकदा देवाचं आणि दैत्यांचं भांडण लागलं की कोण श्रेष्ठ कोण श्रेष्ठ. भगवान परमात्म्यानं सांगितलं मी परीक्षा घेतो, जो उत्तीर्ण होईल तो श्रेष्ठ. बरं काय परीक्षा आहे सांगा, काढा पेपर. पेपर काढला गेला आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं काही नाही, जेवण करायचं तुम्हाला, सोबत जेवण करायचं, पण कसं, तुमच्या हाताला कमट्या बांधल्या जातील, बांबूच्या कमट्या बांधल्या जातील आणि हाताला कमट्या बांधल्यानंतर इथून हात वाकणार नाही, असा पूर्ण कमट्या बांधल्या जातील आणि तुम्ही 10 मिनिटं तुम्हाला दिले जातील. 10 मिनिटात जेवण दाखवायचं. जे लवकर जेवण करतील आणि ज्यांचं पूर्ण जेवण संपन्न होईल ते विजयी. ठीक आहे, दैत्यांनी सांगितलं आम्ही अगोदर जेवणार. पहिल्या पंक्तीला कोण बसतं, दैत्य पहिल्या पंक्तीला. कोण, हा दैत्य सगळे पहिल्या पंक्तीला बसले. वाढायला कोण नाही, दैत्य सगळ्या पहिल्या पंक्तीला बसले आणि दैत्यांनी विचार केला आता कसं जेवायचं. सगळे एका लाईनीमध्ये पंक्तीला बसले. आता काय करायचं, कोणी जिलेबीचा तुकडा घ्यायचा, असं वर न्यायचा, वरून खाली हुंबरी. दैत्याने विचार केला कसं मुखात येईल. वरतून घास सोडायचे, कधी नाकात पडायचं, कधी डोळ्यात पडायचं, कधी कानात पडायचं. ते काही जमलं नाही. 10 मिनिटं पूर्ण झाले ना, आज जेवण जसंच तसं राहील. देवाने सांगितलं चला उठा, निघा तुम्ही. देवता बसले सगळे. दैत्यांनी विचारलं एवढा अवघड पेपर काढला, आम्ही बघतो हे कसं काय पास होते. देवता बसले, पण देवतांनी 36च्या आकड्याप्रमाणे बसले. 36चा आकडा कळतो ना, इंग्लिश मधला नाही, मराठीतला. इंग्लिशचं कुणीकडे उधळतं महाराज. 36चा आकडा बरोबर समोरासमोर पंक्ती बसल्या आणि मग देवतांनी सुरुवात केली. यानं त्याच्या मुखात घालायचं, त्यानं याच्या मुखात घालायचं. 8 मिनिटामध्ये जेवण पूर्ण झालं. देव जेवून उठले. दैत्यांनी विचारलं अरे हे तर आम्हाला समजलंच नाही. देवानं सांगितलं म्हणून तर तुम्ही दैत्य आहे ना. विठ्ठल एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये हा घास आम्ही भरवता सुखानं हुंबरी म्हणजे खेळ खेळू. अजून तुकोबराय म्हणतात मग ज्या ठिकाणी काळला करायचा ती जागा कशी आहे. तुका माने बाळपंट तुका माने बाळपंट तुका माने कमीच केलं का तुम्ही हेच राहिले. विठाला 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 विठाला. हो चला तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. बरव म्हणण्यामागे नीट म्हणण्यामागे उत्तम म्हणण्यामागे तुकोबराय म्हणतात रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी तीनही प्रकारचं असणार कोणतंही वैकुंठ असू द्या त्या वैकुंठामध्ये आम्ही काला करू आणि हा काला प्रत्येक काला त्या ठिकाणी वाटू. म्हणून ह्या काल्याचा अभंग ऐका. तुकोबरायांनी सांगितलं या पद्धतीचा काला माणसाने करावा आणि याच पद्धतीचा काला वैकुंठात नाही तो इथे तो वैकुंठात नसणारा काला संत मंडळींनी या वळवंटामध्ये येऊन केला. म्हणून भानुदास गीतिगात
प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान पंढरीश परमात्म्यानं सगळ्यांना प्रसाद देऊन मुक्त केलं. ऐका, म्हणून हा अभंग आपल्या समोर गायला. त्या अभंगाचा थोडासा धावता भावार्थ तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडं फक्त 2 तास शिल्लक आहे. 2 तासामध्ये कृष्णचरित्र तुम्हाला सांगायचंय. 2 तासात कसं सांगणं होईल देव जाण्यात. म्हणजे अर्धा तास तर तुम्हीच घेतला सापामध्ये. चला, धावत्या वेगामुळे कृष्णचरित्र आज चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझे वारे तुझे वरणे गोदाना. माझे वारे तुझे वरणे गोदाना. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे प्रेम काही कळा. माझे वारे तुझे वरणे गोदाना. माझे वारे तुझे वरणे गोदाना. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझे वाणी तुझे वरणे गोदाना. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ये दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. जे चरित्र भगवान परमात्म्यानं रांगतांनी केलं, गोधने राखतांनी केलं, त्या चरित्राचं आज उच्चारण केलं पाहिजे. म्हणून कृष्ण कन्हैयाचं संक्षिप्त चरित्र आपल्याला या ठिकाणी बघायचं. ऐका, मथुरेमध्ये उग्रसेन महाराजांच्या घरी पुत्र जन्माला आला, पण त्याच्यावरती कालछाया पडल्या कारणानं उग्रसेन महाराजांनी पुत्र वाहून दिला यमुना मैयामध्ये. एका कोळ्याला पुत्र सापडला. कोळ्यानं तो जतन केला, त्याला वाढवलं. पण ऐका, नारद महर्षींनी सांगितलं होतं उग्रसेन महाराज, हा जर पुत्र तुमच्या घरात जन्माला आला तर हा पुत्र राक्षसी वृत्तीचा असणार आहे. आणि कोळ्यानं जो पुत्र पकडला तो सुद्धा हळूहळू राक्षसी प्रवृत्तीचा व्हायला लागला. म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं कंस. कसं हिंसायाम इति कंस. कसं हा धातू हिंस या अर्थानं वापरला जातो, म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं कंस. कंस हळूहळू मोठा होऊ लागला आणि त्याला समजलं आपण इथले नाही, आपण मथुरेचे आहोत, राजकुमार आहोत. आणि आपल्या बापानं आपल्यावरती कालछाया पडल्या कारणानं आपल्याला यमुनेमध्ये वाढून दिलं. राग आला कंसाला. सगळी सेना जमा केली, मथुरेवरती आक्रमण केलं. आपल्या पिताश्रींना, आपल्या चुलत्यांना, सगळ्यांना कारागृहामध्ये डांबून टाकलं. स्वतःचा राज्याभिषेक केला आणि राजगादीवरती बसला. मंत्र्यांनी सांगितलं, महाराज लोक तुमच्या विरुद्ध नको ते शब्द बोलायला लागलेत. फार कठोरे म्हणतात लोक, तुम्ही फार अन्यायी म्हणतात लोक, काहीतरी करावं लागेल. कंसानं विचार केला काय करावं, काहीतरी सत्कार्य केलं पाहिजे. मग काय करावं? आपल्या देवकजी महाराजांची कन्या असणारी देवकी, तिचा विवाह लावून द्यायचा. मग कुणाशी लावता? वसुदेव महाराजांशी लावू. पण त्यांचा तर विवाह अगोदर झालाय रोहिणी सोबत. काय झालं मग? एक केली तर दुसरी केली तर काय बिघडतं? आता नाही बिघडत बरं, आता लय बिघडतं. काही तवा नव्हतं बिघडत. आता एकीनच बरगाड्या उघड्या पाडल्या, दुसरी करायचा विषय मारत. माझ्याकडे नका बघू लई तुम्ही, मी अजून दष्टपुष्ट आहे. म्हणजे महाराजावर आणलं बा तुम्ही. ऐका लक्षपूर्वक. माझी काही अपेक्षा नाही दुसरी करायची, एक बदल नाही मला भेटती करायचे नाही आपल्याला.
ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. चालतं म्हणे काय अडचण आहे. वसुदेवजी महाराजांना बोलवलं आणि वसुदेवाला सांगितलं विवाह करावा लागेल. राजआज्ञा आहे महाराज. ठीक आहे, काही अडचण नाही. विवाह संपन्न झाला. विवाह तिथी पार पडली आणि ऐका, कंसजी महाराज स्वतः रथावरती घोड्याची लगाम हातामध्ये घेऊन रथ हाकण्याकरिता निघाले. लोकांना वाटू लागलं काय दयावान माणूस महाराज, काय दया याच्या अंतकरणामध्ये. स्वतःच्या बहिणीच्या लग्नामध्ये किती थाटामाटामध्ये लग्न करतोय. आपल्याला वाटत होतं हा अन्यायी आहे, हा क्रूर आहे, पण ह्या वरतून फक्त नारळासारखा आहे, आतून अतिशय खोबऱ्यासारखा मऊ आहे. लोकांचे विचार बदलू लागले कंसाविषयी. देवादिकांना वाटलं जर लोकांचे विचार बदलले तर कृष्णाचे सुद्धा विचार याच्या विषयीचे बदलतील. मग कृष्ण मारणार नाही यांना. मग काय करावं. आकाशवाणी झाली ना आकाशवाणीनं सांगितलं हे कंसा, आशास्वाष्टमो गर्भो हंसायाम वहसे बुध. हे अबुध कंसा, हे मूर्ख कंसा, हिचा 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. जसं काळाचं नाव ऐकलं ना तशी तळपायाची आग मस्तकाला गेली कंसाच्या आणि मारावया त्याने उगारिले खड्ग. खड्ग काढलं मारण्याकरता. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवजी महाराजांनी हात धरला. महाराज काय करताय. श्लाघनीय गुण सुरेर भवान भोज यशस्कर स्वकथम भगिनी म्हणण्यात श्री मधुवाह पर्वणी. स्वतःच्या बहिणीला मारता महाराज, काय म्हणतील लोक तुम्हाला. आता तर लोक तुमचे गुणगान गात होते. अहो तुमच्यासारखा मऊ हृदय कोणी नाही. तुमचं हृदय नवनीता समाने म्हणत होते लोक. तुम्ही तुमच्या बहिणीला मारायला लागले तर काय म्हणतील लोक. सोडा तिला. पण कंसानं सांगितलं सोडून जमणार नाही. हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे, हिला सोडू. मग हिला का मारताय. ना रहेगा बास न बजेगी बासुरी. हिलाच मारलं तर 8वा पुत्र उद्भवच नाही, म्हणायला हिला मारायचं. वसुदेवजी महाराजांनी विचार केला आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काय समजून सांगतात ऐका. कि मृत्यो जन्मवतान्वीर देहेन सहजायते आब्द वाब्द शतांते वा मृत्युर्वे प्राणिनाम ध्रुव. हे कंस, मानवी जीवन ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो ना त्याच वेळेस त्याच्यासोबत एक गोष्ट जन्माला येते. काय ती म्हणजे मृत्यू. आणि मानवी जीवनातला मृत्यू हा आढळ ध्रुव ताऱ्यासारखा. कोण मरणार नाही. तू मरणार आहेस, मी मरणार आहेस, कधी कधी प्रत्येकाला मरावं लागणार आहे. कंसाला ही युक्तिवाद पटला नाही. शेवटी अजून एक युक्तिवाद ठेवला आणि कंसा, हिचा 8वा पुत्र मारणार आहे ना, हिचे सगळे पुत्र तुला देतो. पुत्राम समर्प इशेषात. सगळे पुत्र तुला समर्पित करेल. मग तर झालं ना. कंसाला हा युक्तिवाद पटला आणि कंसानं सांगितलं ठीक आहे, पण तुम्हाला कारागृहामध्ये राहावं लागेल. कारागृहामध्ये डांबलं गेलं. वसुदेव देवकीला कारागृहामध्ये डांबल्यानंतर दिवसामागून दिवस निघून गेले. देवकी मैयेला प्रथम पुत्र झाला. कीर्तिमंतम प्रथमजम कंसा आनकदुंदुभी. आनकदुंदुभी म्हणजे वसुदेवजी महाराज. पहिला पुत्र झाला कीर्तिमान. कंस धावत झाला मारण्याकरता उद्युक्त झाला. पण ऐका, कंसाची बुद्धी फिरली. कंसानं विचार केला आपल्याला पहिला मारणार आहे का 8वा मारणार आहे. मग पहिल्याला मारून कशाला पाप डोक्यावरती घ्यायचं. नारद महर्षी कमल फिरवतच आले. नारद महर्षींनी सांगितलं कंसा एक काम कर ना, एवढ्या कमलाच्या पाकळ्या मोजून दाखव मला. कंसानं मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8. म्हणे आता एकूण मोज. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणे यातली 8वी कोणती पहिली कोणती सांग. कंसाच्या डोक्यात वीज चमकली. कंसानं विचार केला अरे पहिली 8वी भरते इकडून मोजल्यावर आणि इकडून मोजल्यावर 8वीच पहिली भरते. मग पहिला 8व्यांदा जन्माला येऊ शकतो ना 8वा पहिल्यांदा जन्माला येऊ शकतो. चला परत वापस फिरला. कंसाला मती फिरली. आला गरगर गरगर फिरवलं, मारलं. असे किती मारले. 6 मारेत दुराचारी. 6 पुत्र मारले महाराज. 6 पुत्र मारले. 7व्यांदा बलराम दादाला सांगितलं तुम्हाला जावं लागेल शेषजी महाराज. ठीक आहे, पण माझे रक्षण कोण करेल. विष्णुमायाला बोलावलं गेलं आणि विष्णुमायाला सांगितलं विष्णुमाया शंकर शिवनियोगानं. बाबा बसा. आज काय कीर्तन होऊ देत नाही वाटतं तुम्ही माझं. बसा तिथंच बसा ना बाबा. कुठं गेली कोण म्हणते. मग तरी सापडा ना काय. मग तरी कुठं गेली कोण म्हणते. मग तरी आहे का. हार का. हार नंतर हार काय हार घालता येईल नंतर. मला वाटलं मग तरी सापडायला लागली काय. हाय 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 ऐका काय सांगत होतो मी. हा कीर्तन असं 6 मारले. 7वा आला. शंकर शनियोगानं रोहिणी मैयेच्या गर्भामध्ये स्थित केला आणि 8व्यांदा साक्षात भगवान परमात्मा चतुर्भुज स्वरूपानं देवकी मैयेच्या समोर उपस्थित झाले आणि देवकी मैयेला सांगू लागले देवकी
तुझ्या जीवनामध्ये कार्य करायचंय तुला वसुदेवजी महाराजांना कार्य करायचंय काय करायचं मला आता इथं ठेवायचं नाही मग नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाचा घरा नंदाचा घरा मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला माया उपजली तेथे तिचं ठेवी मजा येथे हरी नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला हे नंदाचा घरा नंदाचा घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला कन्हैयानं आपलं कार्य सिद्ध केलं कार्य सांगितलं वसुदेवजी महाराजांनी कन्हैयाला टोपलीत घेतलं आणि मंद 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 पाऊस पडतोय ऐका रोहिणी मैयाच्या उदरामधून बरोबर अष्टमी तिथीला बुधवारी रात्री बरोबर 12 वाजता श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण कन्हैया या ठिकाणी अवतरित झाले बोल कृष्ण कन्हैया लाल की कृष्ण कन्हैया अवतरित झाले वसुदेवजींनी टोपलीत घातलं कृष्ण कन्हैयाला डोक्यावरती घेतलं सगळे बंधन गळून पडले उचलीला कमळापती पायचे बंधने गळते सगळे बंधन गळून पडले वसुदेवजी महाराज निघाले पूर चढला आचाट यमुनेमयीला पूर चढला वसुदेवजी महाराज हळूहळू निघाले पण आपल्या मुलाचं रक्षण व्हावं याच्याकरता बापाचं अंतकरण तळमळ करतं महाराज निघाले वसुदेवजी महाराज पाणी पाहत नाही हवा पाहत नाही वारा पाहत नाही वीज पाहत नाही निघाले यमुनेमयीमध्ये प्रवेश केला गुडघ्या इतकं पाणी कमरे इतकं पाणी छाती इतकं पाणी आता मुखातोंडात पाणी जाऊ लागलं कन्हैयानं विचार केला जर आपण आता काही केलं नाही तर आपल्या पिताश्रीचं वर्ष श्राद्ध इथंच घालावं लागेल आपल्याला मग काय करावं थोडे रागावले यमुनेमयीवरती यमुनेला सांगितलं काही लाज वाटत नाही तुला अरे सासरे चालले तर चालली वर तोंड करून सासरे समोरून जात असताना खाली तोंड करून जावं यमुनेनं ऐकलं नाही म्हणून कृष्ण कन्हैयानं आपल्या उजव्या पायाचा अंगुष्ठ काढून यमुनेला लावला आणि अंगुष्ठ लावल्याबरोबर यमुनामयीनं वाट दिली वसुदेवजी महाराज गेले तिथे जी कन्या जन्माला आली त्या कन्येला घेतलं कन्हैयाला त्या ठिकाणी ठेवलं आणि वसुदेवजी पुन्हा कारागृहामध्ये आले आणि इकडे कंसाला समजलं 8वा जन्माला आला कंस धावतच आला पाहते तर मुलगी आहे अरे मुलगा असू वा मुलगी काळ आहे ना आपला हात पायाला धरलं गरगर फिरवलं आपटणार एवढ्यात पदम दत्वाप मूर्धनीम डोक्यावरती लाथ मारली आकाशामध्ये वीज कडाडली आणि तिने सांगितलं तुझ लागी वधी उपजला मज आधी उपजला मज आधी उपजला मज आधी मला काय मारतो तुला मारणारा या ब्रज 84 कोसामध्ये जन्म घेता झालाय त्याला शोधून त्याला मारण्याचा प्रयत्न कर आता इकडे भगवान परमात्मा जन्माला आले हे समजल्यानंतर भक्ता चळकाप सुटला दृष्ट चळचळ चळचळ कापू लागले महाराज दृष्ट चळचळ कापू लागले इकडे आता गोकुळाचं वर्णन आहे का 75 वर्ष झाले नंदबाबांना पुत्र प्राप्ती नाही मग सगळ्या गोपाळवासियांनी गोपिकांनी एक व्रत केलं त्या व्रताचं नाव आहे पुत्रदा एकादशी सगळ्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या जोरावरती देव ब्राह्मणांच्या जोरावरती यशोदा मैयेला त्या ठिकाणी गर्भधारणा झाली सगळ्या गोपगोपिकांनी अगोदरच सगळे कपडे शिवून ठेवले आणि सगळे तयारी झालेली आहे आणि नंदबाबांच्या हातामध्ये माळ माळ माळेवरती नाव पहिलं नारायणाचं यायचं आता फक्त एकच नाव अजून झालं नाही कधी होईल
अजून झालं नाही, कधी होईल? नारायणना विसरून गेले, अभि तो भयो नाही, अभि तो भयो नाही, कधी होईल कधी होईल, एकच ध्यास. आणि आज 8 वाजले तरी यशोदा मैया उठत नाही. का उठत नाही हे पाहण्याकरता नंदान सुनंदा आल्या. नंदा सुनंदेनं पाहिलं, सादर जशी बाजूला केली तसं नीलमणी सारखा सुंदर पुत्र त्यांना दिसला. जोरात ओरडली सुनंदा, बधाई हो. यशोदामाया खडवडून जाग्या झाल्या. अरे काय ओरडते, कशाला ओरडते कानाजवळ? बघा ना म्हणे. यशोदामायेनं जसं लेकरू पाहिलं ना हो, यशोदामायेच्या नेत्रातून जरजर अश्रुधारा वाहू लागले, आनंद अश्रू वाहू लागले ना यशोदामायेच्या नेत्रातून. सुनंदा धावली, नंदबाबा कुठे, नंदबाबा कुठे? गोपाळांना विचारलं, कुठे नंदबाबा? पाहिले का? यमुनेवरती आहे, घाटावरती बसलेत, माला चालू आहे. धावतच गेली सुनंदा, बाबाला हाक मारली, बाबा बधाई हो. नंदबाबांनी सांगितलं, काय बात की बधाई? बधाई कशाची? नंदबाबा बधाई सांगते, पण बक्षीस सांगा काय भेटन आधी. बक्षीस काय पाहिजे बोल तुला. हे घे, तिजोरीच्या चाव्या घे तुझ्या हातामध्ये. तिजोरीच्या चाव्या टेकवल्या, तुला जे पाहिजे, जेवढे सोनं नाणं काय पाहिजे ते घे, पण बधाई सांग काय. सुनंदेनं ओरडून बधाई सांगितली. नंदबाबा आपके घर 75 बरस के बाद नीलमणी सो लाला जायो है. जसं नंदबाबांनी ऐकलं ना हो, तसं नंदबाबांनी यमुनेत उडी मारली पहिली. की नंद स्वात्मजे उत्पन्ने जाता लादो महामन आहुय विप्राण वेदज्ञान स्नात सुचिर अलंकृतम. नंदबाबांनी यमुनेत उडी मारली. अंगावरती सुंदर पोशाख, भरजरीत वस्त्र धारण केले, सुंदर फेटा बांधला, डोळ्यामध्ये सुंदर काजळ घातलं, मुछाला सुंदर अत्तर लावलं, अंगावरती सुंदर चंदन लेप लावला. आणि नंदबाबा सगळ्या गोपाळासमोर उभे राहिले आणि विचारलं, काय रे कसं दिसतोय मी? नंदबाबा एकदम ऋतिक रोशन दिसताय म्हणे तुम्ही. अगदी हो नटवरा बापू, नटवराला सुद्धा लाजवाल, नवरदेवाला सुद्धा लाजवाल, एवढे सुंदर दिसतायत म्हणे तुम्ही. मग चला पुत्र पाहण्याकरता. एकच गर्दी नंदबाबाच्या वाड्यासमोर. सगळ्या गवळणींना समजलं, गोपाळांना समजलं की यशोदेला पुत्र झाला. मग सगळ्या गवळणी एकमेकीला गवळण गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, हो पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. धावे एकी पुढे, धावे पुढे, वाटी सुंटवले, वाटी सुंटवले. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, हो पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, हो पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला, सगळ्या गवळणीला सांगू लागल्या. सगळीकडे अवघी गलबला झाली, दासी जणी हेल घाली. सगळ्यांना समजू लागलं. आणि मग गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. सगळ्यांनी गुढ्या उभारल्या, घरावरती तोरण बांधले. नंदबाबांना सगळे बधाई देण्याकरता आले. चला, नंद जी के अंगना में बज रही आज बधाई, नंद जी के अंगना में बज रही आज बधाई, नंद जी के अंगना में बज रही आज बधाई, नंद जी के अंगना में बज रही आज बधाई. 100 बार बधाई लोगो, 100 बार
बधाई लोगो, लाखों बार बधाई। नंद जी के अंगना में बधाई, नंद जी के आंगन में बजे आज बधाई, नंद के आंगन में बजे आज बधाई। चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली। आवाज द्या। चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली। आज रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली। नंद जी के अंगना में बजे आज बधाई, नंद जी के आंगन में बजे आज बधाई, नंद जी के अंगना में बधाई। चमत्कार झाला काय? चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली। आज रात रात में नंद बाबा की, नंद बाबांनी शृंगार केला, पण कसा? आपण जसा करतो ना, कोणता डाय लावून। आज रात रात में, हे रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली। नंद जी के अंगना में बज रही आज बधाई। सगळ्यांनी बधाई गाण्याकरता सुरुवात केली, सगळे बधाई देण्याकरता नंदबाबांना येऊ लागले। ऐका, 6 महिन्यापर्यंत बधाई चालू होती, नंदोत्सव चालू होता 6 महिन्यापर्यंत। नंदबाबांनी सांगितलं, करो वय वार्षिको दत्तो राज्यम दृष्ट्वा वयम चव। मला वार्षिक कर देण्याकरता जावं लागेल, तुम्ही आनंदोत्सव साजरा करा। इकडे नंदबाबा निघाले आणि तिकडे पुतनेनं विडा उचलला, मी मारणार त्याला, पण कसं बनणार? तिनं सांगितलं, मी रूपवती बनते। सुंदर स्त्रीचं स्वरूप धारण केलं, स्तनामध्ये विष धारण केलं आणि निघाली। लहान 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 3 महिन्याच्या आतले सगळे बालक मारू लागली। मारता मारता यशोदेच्या नंदबाबाच्या वाड्यासमोर आली। यशोदेला हाक मारली, यशोदे बाहेर ये। यशोदा मैया धावतच बाहेर आल्या। काय ग, कोण तू? मी तुझ्या दूरच्या बहिणीच्या 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 बहिणीच्या, किती वेळ म्हणू आता, बहिणीच्या बहिणी म्हणे। आता कसं असतं माहिती का, जर आपण ओळख दाखवली नाही का समोरच्याला वाईट वाटतं। महाराज आमच्या बाबतीत हे लय घडतं। आम्हाला जर माणसं भेटले ना कुठं, मग महाराज ओळखलं का? आम्हाला आता नाही म्हणता येत नाही, हा म्हणता येत नाही। बरं नाही म्हणावं तर त्यांना राग येतो, हा म्हणावं तर ते पुढचे राहतात महाराज। आम्ही म्हणलं सहज एका जणाला, हा ओळखलं ओळखलं, एक जण त्याच्या पुढचा होता, तो म्हणून सांगा बरं कुठले मग। ऐका आता, यशोदेला वाटलं उगाच पंचायत व्हायला नको, म्हणून यशोदेने सांगितलं, हा ओळखलं ओळखलं ओळखलं। कसं काय येणं केलं? अगं 75 वर्षानंतर तुझ्या घरी पुत्र झाला, तो पाहण्याकरिता आले। कुठे पुत्र? अगं आत्ता झोपी घातलाय। छगन मगन मेरे लाल को, मेरे लाल को। हलाल 7 दिवस झाला, हलाल झालाय महाराज, थोडा आवाज द्या। छगन मगन मेरे लाल को, आजा निंदिया चंचल चपल मेरे शाम के, नैनन बीच समा। सो जा कन्हैया लाडले, मैया बजावे ताल। छगन मगन मेरे लाल को, आजा निंदिया। जो 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 जो, यशोदा का नंद लाला, ब्रज का दुलारा। असो 12:30 वाजून गेले। यशोदा मैयानं सुंदर लोरी म्हणावीन, कन्हैयाला झोपी घालावं। अगं आत्ता झोपी घातलाय, लोरी ऐकल्याशिवाय झोपत नाही। कन्हैयाला वाटलं जर बोहनीचं गिराईक वापस गेलं तर धंदा चालायचा कसा, आणि मैया पहिलं बोहनीचं वापस पाठवते, जमणार नाही। कन्हैयानं रडायला सुरुवात केली आणि पुतण्यानं सांगितलं, तो काय रडतोय म्हणे पाळण्यामध्ये, आण त्याला। यशोदा मैयानं आणलं, पुतण्याच्या मांडीवरती दिलं आणि स्वतःच्या कामामध्ये व्यस्त झाली। इकडे पुतनेनं काय केलं, कृष्ण कन्हैयाला आपल्या मुखामध्ये दिलं। आता ऐका, कृष्ण कन्हैयानं काय केलं ऐका, की तस्मिन् स्तनम दुर्जर्य वीर्य मुब्लणम, घोरांकमादाय शिशोर ददावथम, गाढम पराभ्याम भगवान प्रपीड्य दत्त। त्यावेळेस भगवान परमात्म्यानं स्तनाला मुख लावलं
पण लावत असताना अगोदर काही निमिलते एक क्षणभर स्वतःचे डोळे निमिल म्हणजे डोळे बंद केले. का बंद केले? एक दोन भाव सांगतो पुढे चालतो. पहिले डोळे बंद केले याचं कारण कन्हैयानं विचार केला, मागच्या जन्मात सुद्धा मारली ती त्राटिका स्त्रीच होती, या जन्मात सुद्धा मारण्याकरता आली पुतना, तिला मारायचं ती सुद्धा स्त्रीचे. हे स्त्री हत्या माझ्याकडून कधी थांबेल देव जाणे, म्हणून कन्हैयानं डोळे बंद केले. अजून दुसरा भाव सांगतो. देवाचा एक डोळा चंद्र आहे आणि दुसरा डोळा सूर्य आहे. सूर्य आणि चंद्र दोघांनी विचार केला, ही देवाला मारण्याकरता आली आहे ना, आपल्या लोकात तिला जागा द्यायची नाही, म्हणून चंद्रानं चंद्राचा आणि सूर्यानं सूर्याचा दोन्ही डोळे बंद झाले. हजारो भाव सांगता येतात असे, पण त्याला भागवत कथा लागते, कीर्तनात सांगता येत नसतात. चला पुढे चला. देवानं डोळे बंद केले. पहिलं विष प्राशन केलं, भगवान भोलेनाथाचं स्मरण करण्याकरता डोळे बंद केले आणि विष प्राशन केल्याबरोबर दुग्ध प्राशन करून घेतलं. दुग्ध प्राशन केल्यानंतर पंचप्राण खेचू लागले. आता जसे पंचप्राण खेचले ना, सा मुंच मुंचालविती प्रभाशिनी निष्पिड्डमान अखिल जीवमर्मणी मुंचताम मुंचताम, सोड मला म्हणून ओरडू लागली. कन्हैयानं सांगितलं, मावशी, आता मावशी झाली ना बहिणीची बहीण म्हणलं, मावशी माझा स्वभाव आहे, मी एक तर कुणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही, माझा स्वभावच आहे म्हणे. तू आता तुला मुक्ती दिल्याशिवाय सोडणार नाही. कन्हैयानं पंचप्राण खेचून घेतले. पुतना स्वस्वरूपाला आली. एवढा बलाढ्य देह तिचा झाला की ज्या वेळेस तिचा देह पंचप्राण खेचून घेतले गेले त्यावेळेस देह पडला. शुकदेव महाप्रभू म्हणतात, पतमानोपी तद्देह त्रिगव्यंती तंत्रद्रुमान चूर्णयामास राजेंद्र महादासी तमद्भूतम. तिचा देह ज्या वेळेस भूतलावरती पडला त्यावेळेस त्रिगव्युती, एक गव्युती, ऐका, 3 गव्युती म्हणजे 1 कोस, आणि 1 कोस म्हणजे किती किलोमीटर? 2.5 किलोमीटर, बरोबर ना? असे 18 किलोमीटरचा तिचा देह पडल्यानंतर चूर्णयामास राजेंद्र, तिच्या शरीराखाली जे जे झाडं झुडपं आली सगळ्यांचा भुगा झाला महाराज. मग आता हा देह कोणाचा पडला म्हणून यशोदामय्या धावतच आली. आवाज झाला, पाहते तर कृष्ण कन्हैया तिच्या शरीरावरती खेळतोय आणि पुतना पडलेली आहे, राक्षसिनी पडलेली आहे. कन्हैयाला शिड्या लावून खाली काढलं गेलं. नंद बाबा आले, पाहतात तर ही काय अकराळ विकराळ शिरडे, काय करायचं याचं? कापलं गेलं, तोडलं गेलं. तिच्या खाली जो प्रदेश आलेला होता, जे झाडं आलेले होते त्या झाडाचं सरण रचलं, पेटून दिलं. आता माणसाचं शरीर पेटल्यानंतर दुर्गंध येते की नाही? येते महाराज. आपलं शरीर पेटल्यावर दुर्गंध येतो, वास येतो, वास शरीराचा. पण ज्यावेळेस पुतनेचं शरीर पेटवलं गेलं ना त्यावेळेस वास नाही, त्यावेळेस सगळीकडे सुगंध पसरला. ब्रज 84 कोसामध्ये. कसं काय सुगंध पसरण्याचं कारण एकच, ही पुतना मागच्या जन्मामध्ये रत्नमाला होती, बलीची कन्या. आणि ज्यावेळेस वामन भगवान परमात्मा आले ना, वामन भगवान परमात्मा पाहून, ही कुमारिका होती, पण त्याला पाहून हिच्या स्तनामध्ये दूध आलं आपोआप, कुमारिका असताना. आणि सांगितलं, कन्हैया हे दूध तुम्हाला प्यावं लागेल. कन्हैयानं सांगितलं, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नक्की पितो. म्हणून तीच रत्नमाला पुतना बनून आली आणि कन्हैयानं तिचं दुग्ध प्राशन केलं. आणि ज्या शरीराला देवाचा स्पर्श झाला त्याचा सुगंध येईल का दुर्गंध मला सांगावं? निश्चित सुगंध. म्हणून तिच्या शरीराचा सुगंध. पुतना मारली, काग बग रिठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खानी उडविली, अवघे दैत्य खानी उडवेले अवघे दैत्य खानी, उडवेले अवघे दैत्य खानी. काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. बरेच दैत्य मारले कृष्ण कन्हैयानं. आणि आता हळूहळू कृष्ण कन्हैया आपला हात टेकून आम्ही आपल्या गुडघ्यावरती रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाची अमागे, येणे येणे ओ श्रीरंगे कवाड माझे उघडले. ऐका, अनेक खोड्या आता तळवे तळ हात टेकताना कृष्ण कन्हैयानं खोड्या करायला सुरुवात केली. हळूहळू कृष्ण कन्हैया मोठे होऊ लागले. 1 वर्षाचे झाले. सुंदर असा जन्मदिवस साजरा झाला. 3.5 वर्षाचे झाले. कीर्तनात फार लवकर मोठे होतात. 3.5 वर्षाचे आले. कृष्ण कन्हैयानं ठरवलं आता असं राहायचं नाही. गोपाळांना विचारलं, काय रे एकदम
पाव खाऊन हातपाव झाले तुम्ही, हाडकं दिसायला लागले तुमचे, काय भानगड आहे? त्यांनी सांगितलं आमच्या आई आम्हाला नुसतं ताक पाजतात, घरी ताकाचे सरोवर, आमच्या घरी नुसतं ताक आहे म्हणे, नुसतं ताक. मग दूध दही लोणी जातं कुठे म्हणे? सगळं मथुरेला जातं. कन्हैयानं सांगितलं आजपासून जाऊ द्यायचं नाही, सगळं अडवायचं. पण कसं अडवणार? एक काम करा, आपण चोरी करू म्हणे. चोरी? कन्हैया चोरी करायला शिकवतो, काही वाटलं पाहिजे तुला? त्यानं सांगितलं चिंता करू नका, मी सांगतोय म्हणून करा चोरी. पण अगोदर पहिल्या स्वतः घरी चोरी करून बघा. जर घरीची चोरी फसली नाही तर मग तुम्ही पास, तरच तुम्हाला मंडळात प्रवेश, नाही तर मंडळात प्रवेश नाही. सगळ्यांनी घरी चोरी केली, सगळ्यांच्या चोऱ्या यशस्वी झाल्या आणि मग सगळ्यांचं मंडळ स्थापन झालं. काय मंडळाचं नाव? बाल गोपाल चौर्य विद्या प्रचारक मंडळ. आणि या मंडळाचे अध्यक्ष 3.5 वर्षीय कृष्ण कन्हैया. आता चोऱ्या चालू झाल्या, नवनीत चोरू लागले, माखन मिश्री चोरू लागले आणि हळूहळू हळूहळू खोड्या वाढू लागल्या आणि सगळ्या गवळणी यशोदामयेच्या महलासमोर उभ्या राहिल्या. अरे सांग जरा तुझ्या कृष्णाला काय झालं? शुकदेव महाप्रभू वर्णन करतात, ऐका खोड्या. विवत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजातास स्थेयं स्वाद्वत्यथ दधिपये कल्पितैस्ते योगैः मर्गान् वोक्षन् विभजति सचेन्नात्ति भाण्डं भिनत्ति द्रव्यालाभे सग्रहि कुपितो यात्तुपक्रोश्यतो कान् ध्वान्तागारे धृतमणिगणं स्वाङ्गमर्थ प्रदीपं काले गोप्यो यहिर्गृहकृत येषु सव्यग्रचित्ताः. पहिली धावत आली, पहिलीनं सांगितलं अहो वत्सान मुंचन, माझे वास्त्र सोडून देतो. मग काय झालं? तुझ्या कामात मदत केली ना. अगं पण क्वचित असमयाला सोडतो, दूध काढायच्या अर्धा तास अगोदर सोडतो, वासरं सगळे दूध पिऊन टाकतात. मग मी बकेट घेऊन बसले की गाय एक लात मारते, बकेट एकीकडं मी एकीकडं, दूध काढू देत नाही. एकीनं सांगितलं तुझं तर काहीच नाही, माझं ऐक. माझ्या घरी आला, नवनीत भक्षण केलं. यशोदेनं सांगितलं काय ग, बारीक बारीक चोऱ्या घेऊन येतात त्याच्या माझ्याकडं. तुझं नवनीत खाल्लं ना, 3.5 वर्षाचा आहे, तीच भरपोट आहे, पावशर नवनीत खाल्लं असेल तुझं. माझ्या घरी 9 लाख गाई, काय न्यायचं तेवढं नाही. ऐका, हे यंत्र फार विचित्र महाराज. ऐका, मग माझ्या घरून 9 लाख गाई आहे माझ्या घरी, काय लागेल तेवढं घेऊन जा. असं यशोदे नाराज होऊ नकोस. मग अगं तुम्ही त्याला खातो ना, तो चोरी करून खातो ना, मग प्रेमानं भरवून पहा ना, प्रेमानं खाईल ना तो. यशोदे आम्ही काय प्रेमानं खाऊ घालून नाही पाहिलं, त्याला करून पाहिलं म्हणे. मग एक दिवस मी लाला सकाळी जात होता माझ्या दारासमोरून आणि लालाला मी बोलवलं, कन्हैया लाला जरा इकडे. माझ्याजवळ आला, माझ्याजवळ बसला आणि मी त्याला म्हणलं काना आताच सुंदर सुंदर ताजं ताजं माखन निघाले, लोणी निघालंय, जरा खातो का माझ्या हाताने? तर माझ्याकडे तिरकी नजर करून पाहतो, मला म्हणतो मला काय भिकमंगा समजली का तुझ्या हातानं माखन खाय? मग मी म्हटलं म्हणे मग माझ्या घरी भिकमंगा नाही, तू मग चोरी करून का खातो? त्यानं सांगितलं मला तू हातानं भरवलेलं गोड लागत नाही, मग स्थेयम स्वादवत्ती, चोरीचं माखन फार गोड लागत. मग एवढा विचित्र आहे. मग त्यथि दधिपये कल्पितैस्ते योगै. अशा अनंत अनंत लीला सांगू लागल्या, खोड्या सांगू लागल्या. पहिली आली धावत म्हणे के बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसोहाती गाना. यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसोहाती गाना. बाळ तुझा गाना, कोठवर सोसोहाती गाना. यशोदे बाळ तुझा गाना, कोठवर सोसोहाती गाना. दुसरी गवळण आली, तिनं सांगितलं गाईक मी याला आव्हान दिलं माझ्या घरी येऊन चोरी करून दाखव. यानं सांगितलं पेंद्या घर नंबर लिहून घे. पेंद्यानं घर नंबर लिहून घेतला. रात्री माहिती नाही कधी आला आणि सकाळी सकाळी सगळ्या गोपाळवासियांना घेऊन फिरला आणि सांगितलं आज आपल्या गावामध्ये सोंग येणारे वो सोंग. सगळ्या गवळांनी सगळ्या गोपाळांना घेऊन माझ्या दारासमोर आला आणि सकाळी सकाळी मी ज्या वेळेस उठले त्यावेळेस माझ्या वेणीला झटका बसला. मी म्हणलं का हो तुम्हाला लाज वाटते का या वयामध्ये माझी वेणी ओढता? ते पण म्हणायला लागले तुला लाज वाटते का माझी दाढी ओढते या वयामध्ये, आता 40-50 उलटत आलं, तुला लाज वाटली पाहिजे. दोघांनी एकमेकाला पाहिल्यानंतर समजलं दोघं एकमेकात बांधले गेले. मग काय करा म्हणे आण चाकू आण, जा याला कापू आपण. तिनं सांगितलं जा नाही, चला. निघाले महाराज सोंग, किचन पर्यंत आले.
कापून पाहिलं कापला जाईना, जाळून पाहिलं जाळल्या जाईना. महाराज अनंत अनंत प्रयत्न केले पण सुटेना. घर उघडलं गेलं कन्हैयानं सांगितलं बघा सोंग, काय भारी सोंग आहे म्हणे बघा. आणि एवढी आपदा झाल्यानंतर मग कृष्ण कन्हैयानं एक कटाक्ष टाकला वेणीकडे त्या दाढीकडे, आपोआप गाठ सुटली. मला सांगा, या जगताच्या गाठी सोडणारा तोय तर वेणीची दाढीची गाठ सोडणार नाही का? मला सांगा. अशा अनंत अनंत लीला एकीनं सांगितलं. आमच्या घरी आला आणि त्याला माखन मिश्री काहीच भेटलं नाही म्हणजे खाण्याकरता. आणि आमचं म्हातारं बाजेवरती बाहेर झोपलेलं होतं. मग याला राग आला, म्हणे हे घर आहे का मर घाटा, स्मशान घाट आहे म्हणे हा, इथं काहीच नाही खाण्याकरता. सकाळपासून शोधतोय मी, सकाळपासून सगळे घेऊन आलो माझ्या बालगोपाळ, काहीच भेटलं नाही. राग आला आणि रागाच्या भरात एक ताकाचं मडकं होतं म्हणे, ताकाचा डेरा घेतला आणि म्हाताऱ्याच्या डोक्यात पडला. घेऊन ताकाचा डेरा सैरा त्यावरी फोडीला. महाराज अनंत अनंत लिहिले. एकीनं सांगितलं मी रांगोळी घालत होते म्हणे, रांगोळी, आणि रांगोळी काढली, रांगोळी पूर्ण झाली काढून, आणि मी कन्हैया जात होता सकाळी सकाळी, कन्हैयाला बोलवलं. नाही कन्हैया इदार. कन्हैया जवळ आला. कन्हैयानं सांगितलं काय? म्हणे हे बघ, अष्टदळाची रांगोळी काढली, अष्ट टिपक्यांची रांगोळी काढली, मला सांग किती मार्क देणार तू रांगोळीला? कन्हैयानं सांगितलं किती पैकी द्यायचे ते सांग. म्हणे 10 पैकी दे. किती मार्क? म्हणे सरक बाजूला चल. मला बाजूला केलं म्हणे, बरोबर मधल्या टिपक्यावर उभा राहिला. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. सगळ्या रांगोळीवरती महाराज मुतून सगळी रांगोळी उद्ध्वस्त केली म्हणे माझी. काय खोड्या सांगू याच्या, काय खोड्या सांगू. अनंत अनंत खोड्या कृष्ण कन्हैयाच्या सांगितल्या. आणि मग यशोदे नयनी आले पाणी. कन्हैयाला सांगितलं कृष्णा खोड्या दे टाकोनी, एका जनार्दनी शरणी. हे गे बाई आम्हासी पावेना, हे गे बाई आम्हासी पावेना. यशोदे बाळ तुझा काना, कुठवरी सोसोहादे गाना. यशोदे बाळ तुझा काना, कुठवरी सोसोहादे गाना. यशोदेनं सांगितलं का नाही, बस झाल्या खोड्या, आता आजपासून खोड्या करायच्या नाही, तू घरात राहायचंच नाही, तू इथं राहायचंच नाही. मग काय, उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. उद्यापासून सगळ्या गायी घेऊन, गोधना घेऊन सगळ्या वनामध्ये जायचं. कन्हैयानं सांगितलं ठीक आहे, जसं तुमची मर्जी. आणि सगळ्या गोपाळांना जमा केलं आणि गोपाळांना सांगितलं तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या. रानात या, तुम्ही गोपाळ रानात या. गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना बोलावलं गेलं ना. आता सगळे गोधने घेऊन महाराज तिथं आले. कुठे? वाळवंटामध्ये आले. आणि आता कृष्ण कन्हैयानं यमुने तीरावरती सुंदर गाया आपल्या चाराव्या आणि त्या ठिकाणी मधुर बासरी वाजावी. मुरली मनोहर रे माधवा माधवा. श्रीवत्सलांछन हृदय विलासन, दीन दयागन रे माधवा. दीन दयाघन रे मुरली मनोहर रे माधवा. मुरली मनोहर रे. सुंदर बासरी वाजावी कृष्ण कन्हैयानं. आणि बासरी वाजवताना सगळ्यांचे मन मोहित करून घ्यावे. हरिणे माझे हरिले चित्त,
भार वित्त विसरले. गोपिका त्या ठिकाणून जायच्या आणि कृष्ण कन्हैयाला पाहिलं. कृष्ण कन्हैयाचा वेणू ऐकला की आपल्या सगळं चित्ताचं आकर्षण करून घ्यायचं कृष्ण कन्हैया. महाराज कशाचाच भान राहायचं नाही. मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट. मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. सगळ्या गोपिका रस्ता विसरून जाऊ लागल्या. मग हळूहळू कृष्ण कन्हैयानं गोपिकांचं चिरहरण लीला केली. गोपिकांसमवेत अनेक लीला केल्या आणि नंतर गोपाळा समवेत. आता सगळ्या गोपाळा समवेत कृष्ण कन्हैयानं हळूहळू हळूहळू एक एक खेळ खेळायला सुरुवात केली. हमामा पोरा हमामा घुमडी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा घुमडी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, हे घुमडी वाजे घमामा, घुमरी वाजे गमामा, घुमडी वाजे घमामा, घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा घुमडी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा घुमडी वाजे घमामा. हमारा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू, खेळ विटे डाडू पोरा खेळ विटे डाडू, हे खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू. खेळ विटे डाडू पोरा खेळ विटे डाडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळे भोवरा गे बाई भोवरा, या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा 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 खेळ भोवरा गे बाई भोवरा. अनेक खेळ चालू झाले आणि देवावरती राज्य आला की देवाने राज्य चुकवावा आणि गोपाळांनी म्हणावं कान्होबा खेळ डाव जाऊ नको नडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको नडी. खेळ डाव जाऊ नको रडी, खेळ डाव जाऊ नको रडी. हे किती करशील रे कुर्र घोडी, किती करशील रे कुर्र घोडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. खेळ डाव जाऊ नको रडी, खेळ डाव जाऊ नको रडी. असे अनेक खेळ कृष्ण कन्हैयानं खेळले आणि खेळ खेळता खेळता गोपाळांनी सांगितलं कन्हैया खांदी बार पोटी भूक, काय कीर्तनाचे आपलं काय खेळायाचे सुख. देवा 1 वाजत आला, अजून किती वेळ कीर्तन करणार. देवानं सांगितलं कीर्तन 11ला चालू झालं, मग 1ला संपणार ना. ऐका आलं संपत आला, 2 मिनिटात संपवतो. गोपाळांनी सांगितलं कन्हैया बस झालं आता, मध्यान्नाची वेळ झाली, भोजनाची वेळ झाली, चला आता. कन्हैयानं सांगितलं ठीक आहे, खडकी सोडियेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सगळ्यांनी जमावा. गोपाळांना सांगितलं पण अगोदर सगळ्या गायी जमा करा. सगळे गोपाळांनी आपल्या गायी एका वटवृक्षाखाली जमा केल्या आणि पेंद्यानं सांगितलं कन्हैया एक गाय येत नाही, कोणती? मनेरी गाय, तेवढी तुला आणावी लागेल. कन्हैयानं सांगितलं चिंता करू नका, मी आणतो. मनेरी गाय कृष्ण कन्हैयानं हाकून आणली. मनेरी गाय जर जागेवर आणायची असेल तर कृष्ण कन्हैयाशिवाय पर्याय नाही महाराज, तोच आणू शकतो, इतर कोणाचीही ताकद नाही, आपली तर नाहीच नाही महाराज. कन्हैयाशिवाय मनेरी गाय कोणी जागेवरती आणू शकत नाही, म्हणून मनेरी गाय ही आणली. आणि कन्हैयानं सांगितलं आता सगळ्यांचे दहीकाला इथे या ठिकाणी सोडा, सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडा, पण माझी आहे तशी पाहिजे नाही तरी घरा जाय. माझी जशी शिदोरी आहे तशी पाहिजे. पेंद्यानं सांगितलं देवा तुझी शिदोरी कुठं, आमची शिदोरी कुठं? कान्होबा तुझी गोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोंगडी चांगली, हे आम्हासी का दिली
वांगुली रे आम्हासी का दिली वांगुली रे वांगुली रे घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली तुझी साबू दे पण आमची नवा ठाई फाटली रे. ऐका सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांची चाल आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली कन्हैया अरे तुझ्यासारखी आम्हाला कुठं भेटणार आहे रे. तू देव आहे आणि तू तू स्वतःला चांगली घेतली ना आमची शिदोरी तुझ्यासारखी कशी होऊ शकते. आमचं जसं आहे तसं तुला मान्य करून घ्यावं लागेल. कन्हैयानं सांगितलं ठीक आहे चिंता करू नका तुमची जशी आहे ना तशी प्रदान करा काही अडचण नाही. सगळ्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या गेल्या. खडकावरती बसले कृष्ण कन्हैया मध्य भागावरती बसले. सगळे गोपाळ गोल करून बसले आणि कृष्ण कन्हैयाला काय युक्तिवाद सुचला देव जाणे. कन्हैयानं सांगितलं मधुमंगल आज तुझ्या घरचं मला खायचंय माझी शिदोरी मला खायची नाही. मधुमंगलानं सांगितलं देवा 2-2 दिवस चूल पेटत नाही आमच्या घरातून माझ्या घरातून काय भेटणार तुला खायला. काहीही असू द्या पण तुझ्याच घरचं खाणार. मधुमंगल धावत धावत घरी आला. मधुमंगलानं शिदोरी सुद्धा नव्हती आणलेली. गेला धावत धावत घरी पाहतो तर घरी काहीच नाही. महाराज ठणठण गोपाल टोपल्यात भाकरीचा तुकडा नाही पण 2 दिवसाची बासी कढी ठेवलेली होती. शिळी कढी एका मटक्यामध्ये भरून शिळी कढी ठेवलेली होती आणि कन्हैयाला कशी न्यावं शिळी कढी म्हणून मन पुन्हा 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 हा नको करत 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 घेतली ती कढी एका मटक्यामध्ये घेतली. निघाला कन्हैयाला देण्याकरिता मधुमंगल. ऐका हा डोळ्यातून नेत्रातून झरझर अश्रुधारा वाहतात की आतापर्यंत कन्हैयानं माझ्याकडे कधीच काही मागितलं नाही. आज पहिल्यांदा कन्हैयानं माझ्याकडे मागितलं आणि मी काय घेऊन चाललो तर त्याला रात्रीची शिळी ठेवलेली कढी. काय करावं. मधुमंगल एका झाडापर्यंत आला आणि झाडाच्या आड उभा राहून पाहत होता की कृष्ण कन्हैयाची शिदोरी. ऐका कन्हैयाची शिदोरी पाहिली ना त्यावेळेस मधुमंगलाला वाटलं अरे याच्या शिदोरीमध्ये माखन मिश्री नको नको ते एवढे पदार्थ अनेक प्रकारचे भोग याच्या शिदोरीमध्ये आहेत आणि आपली बाशी शिळी कढी खाईल कृष्ण कन्हैया. म्हणून मधुमंगलाच्या नेत्रातून झरझर अश्रुधारा वाहू लागल्या आणि शेवटी आणलेला तो घडू आपल्या मुखाला लावला आणि घटघट घटघट करून प्यायला लागली मधुमंगल. आवाज कृष्ण कन्हैयाला गेला. चीटी के पैरों में घुंगूर बजते है वो भी अल्लाह सुनता है. अल्लाह म्हणू नका भगवान सुनताय असं म्हणा. माझं तिथं लिहिलंय ते मी म्हणलो फक्त मी त्याच्यात बदल करून घेतो. हा मग त्याला काय समजत नाही हो. कृष्ण कन्हैयाच्या कानावरती आवाज पडला आणि कन्हैयानं पाहिलं इकडे तिकडे पण कोणी दिसत नाही. झाडाच्या आड पाहिलं तर मधुमंगल कढी पित होता. धावतच आले कृष्ण कन्हैयानं पाहतात तर काय मधुमंगलानं आपल्याकरता आणलेली कढी घटघट घटघट आपल्या मुखाला लावून पिऊन टाकली. आता पितांनी काही कढी अंगावरती सांडली काही मुखामध्ये एक घोटे. कृष्ण कन्हैयानं मटकी बाजूला केली मधुमंगलाच्या मुखाला मुख लावलं मुखात सगळी कढी ओढून घेतली. अंगावरती असणारी सांडलेली सगळी कढी आपल्या जिभेनं चाटून घेतली. सांगा हो मधुमंगलानं कधी आंघोळ केलेली असेल कोणत्या साबणेनं आंघोळ केलेली असेल. पण ऐका ना देव भावाचा भुकेला. देवाला भावाशिवाय काही लागत नाही हो प्रेमाशिवाय काही लागत नाही. मधुमंगलाची रात्रीची शिळी ठेवलेली कढी कृष्ण कन्हैयानं आपल्या तोंडानं चाटून घेतली सगळी. याला म्हणतात प्रेम. आणि सगळे गोपाळ समवेत बसले. कृष्ण कन्हैया मध्यभागी विराजमान झाले आणि काला चालू झाला. सगळे कृष्ण कन्हैयाला पाहू लागले. आता कृष्ण कन्हैयाचं स्वरूप ऐका कसं आहे. कृष्ण कन्हैयानं आपल्या 5ही बोटांना वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे लावले. डाव्या हाताच्या 5ही बोटांना एक आंब्याचं लोणचं आहे एक लिंबाचं लोणचं आहे एक मिरचीचं आहे अजून 2 तुम्ही सांगा काय सांगा ना. आवळ्याचं लोणचं अजून एक राहिलं मिक्स व्हेज का. असे 5 प्रकारचे 5 लोणचे कृष्ण कन्हैयानं आपल्या डाव्या हाताच्या 5ही अंगुलीला लावले. एका हातामध्ये लोणी आणि दही कालवून घेतलं. एक घास लोण्याचा दह्याचा भाताचा खायचा आणि एक बोट लोणच्याचं चाचायचं. असं कृष्ण कन्हैयाचं काला घेणं चालू झालं. ऐका की बर हा पीडम नटवर बपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवासम कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रानवेनोरधर सुदयो पूरयन गोप वृंदय वृंदारमणम सपदरमणम प्राविशद गीति कीर्ती. काय स्वरूप आहे कृष्ण कन्हैयाचं. एवढ्या सुंदर स्वरूपामध्ये असणारा तो कृष्ण कन्हैया मधोमध विराजमाने आणि त्याने काला करायला सुरुवात केली आणि
काला करत असताना आपल्या हातातला घास प्रत्येकाला थोडा 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 कृष्ण कन्हैयानं भरवावा. सगळ्यांना घास भरवला आणि कृष्ण कन्हैयानं सगळ्यांना तृप्त करून टाकलं. सगळ्यांना काला दिला. जसा कृष्ण कन्हैयानं गोपाळांना काला दिला ना, तसाच पंढरीश परमात्म्यानं आपल्या संतांना काला दिला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हे भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. एक श्लोक म्हणायचा, त्यानंतर पुंडलिक वरदा. विभ्रदवेनुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासे नर्मविस्वय निष्ठे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुक्बालकेली पुंडलिक वरदा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. विठोबार गोमाई ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली जय तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा, आजीचा दहिकाला गोमटा, आजीचा दहिकाला गोमटा. मोठा आजीचा दहिकाला गोमटा, आजीचा दहिकाला गोमटा, आजीचा दहिकाला गोमटा. भगवान पंढरीश परमात्म्यानं जसं सगळ्यांना जो प्रसाद दिला, तोच प्रसाद पंढरीश परमात्म्यानं भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्या संतजनांना हा प्रसाद प्राप्त करून दिला आणि सगळ्या संतांनी सुद्धा हा प्रसाद. आता भगवान परमात्म्यानं सांगितलं एक काम करा. काय? प्रसाद खाऊन झाल्यानंतर हात यमुनेत धुवायचे नाही. मग टिरी पुसा सांगा ते. आपले हात आपल्या पार्श्वभागाला पुसा, इतर भागाला पुसायचे नाही. का? ऐका, आपल्या 12 ठिकाणी 12 अंगावरती भगवान परमात्मा विराजमान आहे. म्हणून 12 ठिकाणी गंध लावतो ना आपण. इथं लावतो, इथं लावतो, इथं लावतो, इथं लावतो, इथं लावतो. दोन्ही हाताला, पाठीला, पोटाला, दोन्ही साईडना
असे 12 ठिकाणी गंध लावतो का, तर 12 ठिकाणी भगवान परमात्मा राहतो म्हणून. मग एकाच ठिकाणी भगवंत वास करत नाही, कोणता, पार्श्वभागावर. म्हणून सांगितलं जे हात खाल्लंय ना तुम्ही ज्या हाताने, ते हात फक्त टेरी पुसा, ते हात फक्त मागून पुसायचे, कारण की तिथं कोणताच देवता राहत नाही. कारण की काल्याचे असे देव जळी झाले माशी. भगवान परमात्मा सांगतात हे काला खाण्याकरता जर तुम्ही यमुनेत हात धुवायला गेले तर ते मासे बनून आलेत म्हणे सगळे देवदेवता. त्यांना काला भेटेल आणि त्यांना काला मिळू द्यायचा नाही. आपण 1-2-3 व्यंग करायचे आपल्याला आणि सेवा संपन्न करायची. आता मी जसं सांगेल तसं करा. हे बघा, स्वर्गीच्या देवदेवतांना सांगायचंय तुम्हाला काला नाही. असं करत असताना काय करायचं, असा ठेंगा दाखवायचा. ठेंगा सगळ्यांनी 2 ठेंगे वर करा. ठेंग्यांनो वर करा 2 ठेंगे असे. मी सांगेल त्यावेळेस हलवा, लगेच हलवू नका, करावर. आणि देवांदिकांनी सांगितलं, भगवान परमात्म्यानं सांगितलं हा काला फक्त मृत्यू लोकात आहे, वैकुंठवासियांना हा काला नाही, कुणालाच नाही महाराज. म्हणून अशा अनंत लीला करता येतील. भगवान परमात्म्यानं अनंत लीला अशा सांगितल्यात, पण एकच एवढी लीला असतो. म्हणून भगवान परमात्म्यानं सगळ्या समवेत काला केला आणि हा काला सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं दिला. तोच काला आज आपण या ठिकाणी करतो आहोत. सगळ्यांच्या संमतीनं, सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं, भगवान भोलेनाथाच्या संगतीमध्ये हा काला आज आपण या ठिकाणी संपन्न होत आहे. आपली वेळ पूर्ण झाली. झालेल्या कीर्तन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना सर्व संत सज्जनांच्या चरणावरती कोटी कोटी भावनेनं वंदना करतो. सगळ्या मंडळींचं आमच्यावरती असणारं नितांत प्रेम आणि आमचं जेवढं आमच्यावरती त्यांचं आहे तेवढंच आमचंही त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे. आणि असंच प्रेम सदैव राहो, कारण की या जगतात एकच धर्म आहे खरा तो, एकची धर्म जगाचे बांध कोरावे, कधी खुरप्याने कोरावे, कधी कुधळीने कोरावे. बरोबर ना? मग जगाला प्रेम अर्पावे. प्रेम महाराज, प्रेम देवाचे हे देणे, प्रेम दिलं पाहिजे एकमेकाला. सगळ्या महाराज मंडळींच्या चरणावरती कोटी कोटी भावनेनं वंदना करतो आणि सगळ्यांचा निरोप या ठिकाणी घेतो. असतो झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, भगवान श्रीसुत जोग महाराजांच्या माऊली ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमती विनोद असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंग बुध व्यक्ती नातरी बालक बोबडा बोली काय वाकुडा विचुका पावली ते चोज करुणे माऊली रिघे जेवी. काल्याचा अभंग होईल, काल्याची दही अंडी फुटली जाईल आणि मग आपण जागा सोडायची. तोपर्यंत कुणीही गर्दी करायची नाही. कार्यकर्ते मंडळी एक मोठा रुमाल आणा, तिथं दही अंडी फोडल्यानंतर त्या रुमालामध्ये टाकला जाईल. ऐका, लक्ष सूचना ऐका. त्या रुमालामध्ये जो येईल तो पंक्तीमध्ये वाढायचा, असा कोणाला इथं द्यायचा नाही. तो डायरेक्ट पंक्तीमध्ये प्रत्येकाला वाढला जाईल, प्रत्येकाला काला प्राप्त होईल. इथं कोणीही गडबड गोंधळ करायची नाही. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला बविले दुरी होतो तिहाचे वरी, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरवली गडे, वाहातीच्या धारा घ्यारे दोहीच्या ओमरा, तुम्ही वावे दोन्हीकडे मुख पसरवली गडे, तुका म्हणे हाती चोका अधिक मुले नेते का, तुम्ही वावे दोन्हीकडे मुख पसरवली गडे, घटे धरला कृष्ण म्हणे अवगाधने प्रकाश, वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरलाडी, काला वाटू एकमेका वैष्णवनिका ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बोलिलेले गुरु वेळे वाकुडे उत्तरे करा, क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्यापुला, क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. कार्यकर्ते मंडळी आरती ओवाळा, आरतीचा आरती ओवाळा कोणीतरीचा पटकन.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दया सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची हे जळके माळ खाली बसून राहा खाली बसून राहा जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शुभे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय हा रत्ना खचिता परात गौरी कुमारा गंगानाथी ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडिता मोठा शोभतो बरा ऋण सुमते गोरे चरणी गागरी जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मान स्वामी नाथे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर भैरव वंदना सर्व सुख मंगल सुंदर दास रामाचा भटपाय सदरा संकटी भावा विकीर्वाय रक्षा सुरवर बस जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी नाथे मान कामना पूर्ती जय देव जय नवनवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी